ही भगवंताची वाङ्मय मूर्ती मानली जाते. श्रीमद भागवत हे भगवत शरीर आहे आणि कुठल्याही शरीराचा विचार करत असताना त्या शरीराचं मोठेपण, त्या शरीराचं महत्व हे त्या शरीराच्या जिवंतपणावर अवलंबून असतं. त्यामुळे श्रीमद भागवत या 12 स्कंधाचं हे भागवत, श्रीमद भगवंताचं हे जर शरीर मानायचं असेल तर हे शरीर, त्या शरीराला एक हृदय लागतं. दशमस्कंध हे त्या भागवताचं हृदय मानलं गेलं. श्रीमद भागवत हे भगवंताचं शरीर आहे, त्या शरीरातलं हृदय म्हणजे दशमस्कंध आहे. नुसतं हृदय असून चालत नाही, त्याच्यामध्ये प्राण असला पाहिजे. आणि हे प्राण जे आहेत ना ते आपल्याकडे 5 मानले जातात, पंचप्राण मानले जातात. हे त्या हृदयात मध्ये राहणारे पंचप्राण म्हणजे श्रीमद भागवताच्या दशमस्कंधामध्ये आलेली रास पंचाध्यायी आहे. श्रीमद भागवताच्या 29व्या अध्यायापासून ते 33व्या अध्यायापर्यंतचे जे 5 अध्याय आहेत, या 5 अध्यायामध्ये भगवंताने रासक्रीडा केली. रासाचा विचार या 5 अध्यायामध्ये व्यक्त झाला. याला रास पंचाध्यायी म्हणतात. हे 5 अध्याय म्हणजे श्रीमद भागवताचे पंचप्राण आहेत. आणि हे प्राण ज्याच्या आधारावर जगतात तो आत्मा म्हणजे भागवतातलं गोपीगीत आहे. गोपीगीत हा आत्मा आहे. त्या आत्म्याच्या आधारावर राहणारे 5 अध्याय ही रासपंचाध्यायी पंचप्राण आहेत. या आत्म्याने, या पंचप्राणानं जे हृदय युक्त आहे ते हृदय म्हणजे दशमस्कंध आहे. आणि हा दशमस्कंध ज्याचं हृदय आहे ते संपूर्ण श्रीमद भागवत हे भगवंताचं वाङ्मय शरीर आहे असं मानलं जातं. मी हे एवढ्या करता आपल्याला सांगितलं की श्रीमद भागवतामध्ये आणि भगवंताच्या एकूण चरित्रामध्ये रासाचं महत्व काय आहे हे आपल्याला कळावं. एवढ्याच करता मी हे बोललो. भागवतातला रास काढून टाकला तर भागवत निष्प्राण होईल असं मानलं जातं.